भाऊ तुमचं नाव काय त्यांचं ते लय हसाले तो योगेश महाराज. योगेश महाराज महाराज आहे? योगेश महाराज विनोद नाही आई आहे ना आहे की तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जा किती किती 2 वाजता आणि दार वाजवा आपली आई उठते थाटकन दार उघडते आणि पहिला आईचा शब्द असते बाळा इतका उशीर तू जेवलास का कोण म्हणते कोण म्हणते रात्रीच्या 2 वाजता आपल्या जेवणाची चिंता करणारी आपली आई असते आणि विनोद नाही दादा आई जाऊ द्या तुम्ही घरी जा आणि दार वाजवा हेमंत महाराज लेकरू जवळच असते मम्मी पप्पा झोप झोप कुठेही बोंबलं खिंडत आहे झोप 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 अरे आई गेली घरातलं प्रेम संपलं बाप गेला घरातला धाक संपला कशी बी आई असू द्या आपला बाप कसाही असू द्या सोन्या चांदीचं गठोडं डोक्यावर घेत टकाक 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 असं दार वाजवलं उठा रे सुनाला वाटलं सासू भूत होऊनच आली तो का म्हणे त्याचे कळले आम्हा सून पळाय गेली पलकाच्या खाली पडली टंगडत बोललं पण मुलानं विचार केला माझी आई मला दगा देणार मुलगा पळत गेला आणि गळ्याला मिठी मारली आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेली ती आम्हाला वाटलं मिली जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे आलीस कस काय आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनं घेऊन यालाय झोपले काय भागले काय घेऊन यालाय माणूस नदीत टाकला सोनेवाले बेचे नाही एक अंगठी असली तर इकडे बसत नाहीत बाहेरच श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा आता बापूला चुना हो माझा भक्त जुना दानावा इतकं सोनं ह्यानं विचार केला मुरलीधरांना इतकं सोनं टाकलं नाही म्हातारी आई नदीत टाकली तर इतकं सोनं आणलंय म्हणला बायको तर तरुण आहे ती किती सोनं आणील झोपच ये ना यमंत महाराज रात्रीच उठला बायकोची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं जशी बाद नेली तशी नदीत जय हरीन बायको समुद्राच्या मोहरी डबल माघारी आली टाळी वाजवा विनोद पुढचं वाक्य आहे का आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको लबाड होती समुद्राच्या खाली टाळी वाजवा कळाला दुसऱ्याचं वाटोळ करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत प्रमाण सांगतो अनेकाच्या खाते मान्यता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे ऐका दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार कधी करायचा नाही पण काही गोष्टीचा विचार एकदाच करायचा आहे हेमंत महाराज लग्न करण्याचा जरूर करा योग्य दादा एकच करण्याचा आता काही म्हणतील एकच मिळणार महाराज आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणाला भगवा गुरु गांजावर चलो जाओ प्रयाग विनोद नाही ऐका विनोद नाही एकच मिळाला पण जाऊ द्या अरे जरी मिळाली तरी एकच करा प्रमाण सांगतो दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल बोभाट ये सदोहारा जाईल बाजे काच्या पान वाट्या एका पुरुषा दोघीनारी पाप वशे त्याचे खरी आपण लगे धुंडावी आणि लागन तिने तीर्थ जावे आणि एक प्रमाण आहे नामामने बासरी हरी 2 बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी महाराज म्हणले त्याचा शेजार नसावा काही म्हणते केलेली सोडू नका मी दुसरी करू नका म्हणाले लग्न करण्याचा विचार जरूर करा पण दुसरी करण्याचा नाही पण काही गोष्टीचा विचार सतत संरक्षणात Hare
विचार सतत क्षणोक्षणा हाती करावा विचार करावया परे भवशनो झोपा आहे मी हा कोण करावा मी तो वासुदेव कळो येईल विचारावा तुना राजेंद्र दादा परवडते का? फॅन लावला तरी घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम उभं केला इशारा. ते फुकटचं खालं शुगर होते बघा. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार करा सारासार विचार करा. उठाउठी उठाउठी लवकरात लवकर महाराज उठाउठी करा. विचार करून काय करावं. नामधरा कंठी कुणाची विठोबाची. योग्य दादा जगात 33 कोटी देवत आहेत. किती? 33 कोटी. याच्यासारखा उदार कुणी नाही. उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी. हो याच्यासारखा दाता कुणी नाही. तोची एक दान. याच्यासारखा कृपाळू कुणी नाही. तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार. याने घ्यावे त्याचे नाम तिसी करणे याचे. विनोद नाही त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्यास ते आपलं काम केल्याशिवाय राहत चाल द्या. बरं एका मिनिटात बोलतो. हेमंत महाराज देवाचं सोडा. तुमच्या पत्नीने फक्त तुमचं नाव घ्यावं. नाही विनोद नाही. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. तुमच्या मंडळीला म्हणावं महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. हेमंत महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा. विनोद नाही. सामान्य देहाचं नाव घेतलं तुम्हाला इतका आनंद होतोय दादा. टाळी वाजवा. हे तर त्यानं दिलंय ना. ज्याने हा जीव दिला तयाचे काली दर्शन आता तयाचे काली दर्शन जग जीवन नाला जग पुन्हा तयाचे या ठेवारच्या तरी. हुशार आहे. एका कोपऱ्यात थांबले नाही. काही चोपदार लई चाप्टर. एका गावात चोपदार माझ्या पाठीत दंड सोडला. मी म्हणलं काय झालं. म्हणला टाइम झालाय. तेव्हापासून मी टायमाच्या आधी सोडालो. जाऊ द्या. हे कुणा दिलंय? हे पंचभूताचं कुणा दिलंय? हे कुणाचं आहे? कुणाचं आहे? विनोद नाही. कुणाचं आहे? देवाचं. खरं सांगा. विनोद नाही दादा. विनोद नाही बरं काय. विनोद म्हणून बोलत नाही. देवानं दिले. आता तुम्ही मुरलीधर महाराज तुमचे केस देवानं पांढरे केले का तुम्ही केलेत? हा देवानं. काळे तुम्ही केले का देवानं? हा
नाही विनोद नाही, खरं सांगा. ओरिजिनल ती ओरिजिनलच असते आणि डुप्लिकेट ती. आता जेवढे जेवढे माणसं काळे काढलेत, वरचा मधला वेगळा, खालचा मजला, 2 मजली व्हाले, 2 मजली. विनोद नाही विनोद. आतापर्यंत तुम्हाला काळे केस दिले, देवानं रुपया घेतलाय का? लवकर बोला. घेतलाय का? घेतलाय का? घेतलाय का? विनोद नाही. घेतलाय का? अतिशक्ती नाही. खरं सांगा. मग त्याचे उपकार आहेत का नाही? टाळी वाजवा. महाराज आपल्याला 32 दात दिली. किती? का ज्यांना ज्यांना दात आहे त्यांना काही खाला द्या, आणि जायला दात नाही त्यांना नाही. विनोद नाही. खराय का खोटा आहे? खराय खोटा आहे. म्हणून माझी विनंती आहे कडे, जेवढ्या जेवढ्याचं शरीर चांगलं आहे त्याचे उपकार माना. उपकार माना. आणि त्याच्या मनात आल्यास चांगले चांगले माणसं हो. आले देवाची तिथे कोणाचे ऐका. अरे ज्याच्या जग ताब्यात आहे त्याला देव म्हणायचे. देव म्हणायचे. मग एवढा मोठा आहे त्याचं नाम घ्या, नाम धरा. एक वाक्यात बोलतो बरं काय, ज्यानं देवाचं नाम कंठात धारण केलं, राजेंद्र दादा काय त्या मुरली ये गड्यानी वैकुंठ नायक जया कंठी, कंठी धरिला कृष्ण, कंठी धरिला कृष्ण, म्हणून नामधरा कंठी कुणाची? विठोबाची. त्याला नावाची लय आवड हो. कुणाला? कुणाला? देवाला लय नावाची आवड. उगा आता थोडक्यात सांगतो, सरळ बसा. जांभळी देऊ नका. रामनम हे का हाणले? त्याचं नाव काय? भागले आबा. आबा रामनम धरल्या का? उपास आहे का? नाही. हा म्हणून ते जास्त झाले. थोडा कीर्तनाला येताना थोडं कमी जेवायचं, कमी युक्त आहार, नियम इंद्रियाशी. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. देवाला नावाची आवड आहे. अण्णा कशाची? नावाची. आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं. घेतलं जन्मात नाही, जन्मलं तसं झिंग झिंग झिंगा चिंग जन्मात देवाचं नाव नाही घेतलं. पण त्याला काही मुलं होती. एका मुलाचं नाव ठेवलं नारायण. काय ठेवलं? राजेंद्र दादा नारायण. म्हणून मुलाची नावही चांगली सुद्धा बरं काय. नाही दगड्या धोंड्या गोट्या आतली नाही, नावं चांगली असा हो. नाही काही माणसाची नावं बी चांगली आहेत पण कुण्याच कामाची नाही. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय घ्यायला का नाव? एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला प्रकाश, दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे? हे तरी बरं आहे. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. इतरी सोडून सांगा. आणि घरादारला बुरा आला. महिन्याला एकदा झाली ती काय निर्मळा. जाऊ द्या आता हिनं सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. मुलाचं नाव काय ठेवलं? आज्या मिळालं नारायण. यमन आपल्या दूताला बोलवलं. विठोबा महाराज यमन आपल्या दूताला बोलवलं. इकडे या म्हणे. का? जा त्याला बांधून आणा. त्यानं आयुष्यात देवाचं भजन केलं नाही. कुणा भजन केलं नाही? दच करत दच करत. आयुष्यात देवाचं भजन केलं नाही. त्याला बांधून आणा.
यमाचे दूत पाहिले. कुण आज्या मिळालं. आज्या मिळालं यमाचे दूत पाहिल्याबरोबर नारायण धाव, नारायण धाव लागलं थर थर कापाय. कोण कोण? आता बरेच माणसं म्हणतात मरतानी माणसाला काही कळत नाही. मला वाटतं जे मरतानी कळत नाही ते तारुण्यात कळत नाही. तारुण्याच्या मध्ये न माने साधा मुसमुसी मरतानी सगळंच कळत आहे, ते तारुण्यात कळत नाही हो. आता तुमच्या काळात आता हे काय आमच्या काळातलं मरण वेगळं झाले. विठोबा महाराज आमच्या काळातलं मरण झटका बा मला माय गेलंय. हे आता झटक्याचं मरण खरंच चांगलं आहे, चांगलं आहे. खरं सांगा तुमच्या काळात 4-4, 5-5 महिने माणसं मरत आमचे इच्छा स्माइली बाबा त्याचं नाव काय मध्ये बसले हा दत्तन हा रतन आपा. तुमच्या काळात खरंच सांगा 4-4 महिने माणसं मरत बाजूवर पडायची. बाजूवर पडल्या नाही. खरंय खरं हो म्हणा. खरंय का विनोद नाही. खरंच मरत नव्हते. खरंच पडल्या ह्या बाया माय बाबा पाटापासून काकडा करीत होता. काकडा करून दुधात पाणी घालीत होतं. ह्याला कुठं माहिती हिंमत नाही. 7-12 उतारा बघून लढत जाव. तसं कधी लढायचं नाही. भाताला झटके हानीत होतं का नाही. बरं ते जच्या त्याच्या मित्राला खाना माहिती असतात. हे खाना मित्राला ते 4-5 मित्र येते. चल सख्या बाजार पडल्या म्हणजे सख्या हे बघाय आले त्याच करते. हे म्हणते हे मरत ह्यानं कुणाचं चांगलं केलं, ह्यानं सप्त्याला पट्टी दिली, ह्यानं चांगलं बोललं. विनोद नाही विनोद. हे बसल्या आणि हे भक्तीला गेले हेमंत महाराज ते असं करते. विनोद नाही. 1 मिनिटात झटका हाणताय. तुकोबर आहे सांगतात आता होता म्हणती गेला आता होता म्हणती गेला. विनोद नाही. झटके हाणून म्हातार. आजमेळाची अवस्था तशीच झाली. कुणाची? आजमेळाची. यमाचे दूत पाहिले. नारायण धाव, नारायण धाव. ते तर म्हणले बाबू ही सप्त्या झिंगाट मध्ये होतो. चिंग ह्याला सप्ता कळाला नाही. आपल्याला बघितलं नारायणा लाख पाळाय. कोण? यमाचे. बस बस बस. नाही त्याला वाटलं एकच चित्र आहे. बदलला कस काय? ह्याला खटके दाबायची सेवा लागली. गुळ खायचा उठायचं आणि देतो लागल्यास आहे गुळ खायचा. काय सांगू लागलो? मला वाटलं कीर्तन म्हणतात काय की. ऐका यमाचे दूत म्हणले अरे हे तर झिंगाट नारायण धाव. यमानं बोलवलं इकडे या. म्हणे का काय झालं? आपलं गिराईक ते तर आम्हाला बघितल्या मग ते नारायण धाव, नारायण धाव, नारायण धाव. हा देवाचं भजन करतय. अंतकाळी ज्याच्या अंतकालेच मामेव. बस देवाचं नाव घेतय का? यमानं सांगितलं कुणाला? दूताला. यम सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता.
जेते होय कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधार राजा बरोबर. नका जाऊ तया गावा नामधार राजा बरोबर. तू परसे यावा फिरे भगवती फिरे देवाचं भजन करते ना. कोण कोण अजमेर. नका जाऊ तया गावा नाम. शिवावर द्यायचं नाही का. विनोद नाही. त्यानं देवाचं नाव नाही घेतलं. पुत्राची अलोभी नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी इमान पाठविले. ऐका, एक केळच नाव घेतलं स्वर्गातून विमान आलं. कुणासाठी कुणासाठी. अजमेळासाठी. इतकी त्याला नावाची आवड आहे म्हणून नामधरा कंठी. कुणाची. विठोबाचे. महाराज नामधरा कंठी विठोबाचे 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 विठोबाचे. आम्हाला कळलं झालं का. त्याचं नाम आम्ही कंठा धारण केल्यास फायदा काय. चिंतन निर्शल संकट निर्शल टाळी वाजवा महाराज. त्या देवाचं नाव कंठा धारण केलं. सतत भजन केलं. फायदा. तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट. तयाच्या चिंतने तरतील दोषी. काय नोहे केले करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर चिंतने चिंतने तद्रुपता. काल साराबा चिंतने काल एखाद वासी गंगा स्नानी देवाच्या पूजने दक्षिणा तुळशीच्या युक्त आहार काय होत. देवाचं चिंतन केल्यास काय होत नाही. विनोद नाही. त्याच्या चिंतनाला लय किंमत आहे.
थोडक्यात बोलतो आता, मला सोडायचे, माझ्याकडे लक्ष द्या. पांडवाचा यज्ञ चालला. कुणाचा? हे दुर्योधनाला कळालं. कुणाला? काम्य कोणात यज्ञ हे दुर्योधनाला कळालं. कुणाला? दुर्योधनानं दुर्वास ऋषीला बोलवलं. 4 महिने सेवा केली. कुणाची? दुर्वास ऋषीची. 4 महिने वरंबुरी प्रसन्न झाली. कोण? दुर्वास ऋषी. विठोबा महाराज प्रसन्न झाले. बोल दुर्योधना, काय तुझी इच्छा म्हणशील ते पूर्ण करतो, बोल. ह्यानं सांगितलं, महाराज का? पांडवाचा यज्ञ चाललाय, सूर्यानं थाली दिली आहे, दिवसभर अन्नदान चालू आहे. रात्री 12 वाजता जा आणि त्यांचं सत्वाहरण करा. कुणाचं? पांडवाचं. दुर्वास ऋषी म्हणले, दुर्योधना तुझं नाव बी आणि करणी बी. काही माणसं इतकी बेकार असतात, ती आपलंही चांगलं करीत नाही आणि दुसऱ्याचे चांगलं होऊ देत. होऊ देत. मी प्रमाण सांगतो, प्रमाण. जेने नाही केले आपुले सोहित आणि पुढीलाचा घात इशी तशी. आपलंही चांगलं नाही, दुसऱ्याचे चांगलं नाही. एकाला खोकला लागला, खोकला, ते कुठेही गेले, त्याचा खोकलाच आहे ना अण्णा. कुठेही गेलं, कुठेही खोकलू लागलं, कुठेही खोकलत खोकलत कुचरवाट्यापाशी आले. कुठं? इथं कुचरवाटा आहे नाही, कुचरवाटावर मसरवाटा ठरलेलेच असते. खोकलत खोकलत कुचरवाट्यापाशी आले. आणि कुचरवाट्यापाशी कोण कोण असते? गातापारायण करणारे, ज्ञानेश्वरी वाचन. कुचरवाट्यापाशी कुचरच असते, कुचरच. हे खोकलाले. तितक्या दुसरं आले, हेमंत महाराज माल घेणार. तुम्हाला माल कळाला? माल 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 घेणार आणि वाद ते दारू पिणार. हे खोकलाले. ते दारू पिणार मला इकडे मला का म्हणून खोकला म्हणला 50,000 घातले पण खोकला काही जात. खोकला काही जात. ते दारू पिणार म्हणला तू पागल आहेस. म्हणला पागल. म्हणला मग तुला कुणं सांगितलं? म्हणला 50,000 घालाय. आता थोडी दारू पी म्हणला खोकला जाते. ते म्हणला 50,000 घालून खोकला जाणार राव. तू सरळ म्हणला थोडी दारू पी. माझा अनुभव आहे म्हणला, मी सतत घेतो. जमीन गेली, बांगला गेला, बायको गेली, झोपले काय पुढची. तो खोकला तर किरकोळ आहे म्हणला. विठाला विठाला. असा म्हणून नाही, या माणसाने आपलंही चांगलं केलं केलं म्हणा की दुसऱ्याचंही चांगलं केलं. असे बरेच माणसं समाजात. महाराज विनोद नाही. दुर्योधनाला सण झालं नाही. दुर्योधनाला बोलवलं. कुणाला? प्रसन्न झाली. बोल काय इच्छा? पांडवाचं सत्वहरण. दुर्वास ऋषी म्हणले, दुर्योधना पांडवाचा अधिकार काय तुला माहितीये? पाहाती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती रे. झोपा. ज्ञानदेव म्हणे यासाठी आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी घरी रे घरी झोपा. अरे काय पांडवाचा अधिकार आहे? आणि तू सांगतोस सत्वहरण करा. कुणाचं? कुणाचं? पांडवाचं. दुर्योधनानं अशा भायावर सारल्या. मुरलीधर अण्णा पुन्हा दुर्योधनानं कुणावर? दुर्वास ऋषीवर. पांडवाचं पुन्हा करायचे. दुर्वास ऋषीला सांगितलं म्हणजे 4 महिने खाले तुम्ही किती, आणि मला ज्ञान सांगायलात का? मनाय जसं खावं मीठ तसं करावं नीट. जची खावी पोळी तची वाजवावी टाळी, जची खावी भाकरी तची करावी. आता उलट झाले. जची खावी भाकरी तचीच हाणावं छोकरी. उडाला उडाला. विनोद नाही, विनोद नाही. खराय खराय खरा हो म्हणा.
विनोद नाही, अतिशक्ती नाही महाराज. अरे ज्याचं खाऊ त्याचं नीट करा, पण लई नालायक लोक असतात महाराज, विनोद नाही. अशा भायावर सारल्या कुण हा दुर्योधनानं. तुम्हाला जावं लागेल. म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळी, उपवाशी मरायची पाळी आली तरी चालेल, चांगल्याच्या घरचं अन्न खा. सज्जनाचे अन्न बळेची घ्यावे मागून, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, चांगल्याच्या संगतीत उपवाशी मारावं, वाईटाच्या संगतीत हातेवर गुलाबजाम खाऊ नका. खाऊ नका. जैसा खाया अन्न तैसा होय मन, जैसा पिया पाणी तैशी होय. जाऊ द्या बैसता त्वराची संगती. मला जास्त बोलाय टाइम नाही, टाइम होता आला. माझ्याकडे लक्ष द्या. ध्रुवासृष्टी निघाली, कुणाचं अन्न खालतं? निघाले महाराज. साधू महात्म्याला काम करावं लागलं, निघाले 60,000 शिष्य. दार वाजवलं, भीम नकुल सहदेव अर्जुन सगळे धावत आले. धर्मा पाहिजे भीमाकडे, एकूण एकाच्या तोंडाकडे. महाराज काय इच्छा? भोजन. मध्यपराहार आहे ह्या टायमाला. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका. तो का म्हणे पतिवर्ता, पतीची या मता अनुसरोनी. द्रौपदीने सांगितलं लाज रखो तुम मेरी, प्रभुजी लाज रखो तुम मेरी. पोटे गुंतलासी येड का सकया. काना धाव कृष्णा धाव, धाव रे लवकरी. काना धाव धाव, धाव रे लवकरी. संकट पटले रे भार, संकट पटले रे भार. कृष्ण भाव काना भाव, भाव रे लवकरी. कृष्ण भाव काना भाव, भाव रे लवकरी. संकट पडले रे भारी, संकट पडले रे भारी. अरे तू आमचा कैवाली, आगे इकडं निवाला. अरे तू आपण काही माने, अरे इकडं निवाले. देवा आमचा कैवाली, आगे इकडं निवाला. देवा आपण काही माने, अरे इकडं निवाले. कृष्णा धाव, भाव रे लवकरी. कृष्ण भाव काना भाव, भाव रे लवकरी. संकट पडले रे भारी, संकट पडले रे भारी. संकट पडले रे भारी. काना धाव कृष्णा धाव, धाव रे लवकर रे. संकट पडले. बस त्वरा झाली गरुडा. टाकी येणे मागे, आणि द्रुपदीच्या लागे नारायण. गरुडाला पाठीमागे टाकलं, भगवान परमात्मा धावत आले. बोल द्रुपदी, काय आपली इच्छा? भोजन. मध्यपराहार 60,000 शिष्य, ध्रुवासृषी. द्रुपदी तुला माझा स्वभाव माहिती आहे, दिशी तेव्हा ऐसा असाची मोठं बरोबर ह्यासाठी गाव सोनियाचा दिला, मिळाला नाही. मला काहीतरी दे. द्रुपदी म्हणली देवा एकादशीच्या घरी शिवरात्र गेली. झोपले काय पुढची? आमच्या इकडे मन आहे नागव्यापाशी उघड गेलं, शरीरात थंडीने मिळलं. काय धर्मा घरी न मिळेची अन्न. मागे भाजी पान द्रुपदीची काय मिळायचंय? द्रुपदी बघ कुठंतरी पान असेल. एक थालीचं पान घेतलं, देवांना खाल्लं, तृप्तीचे ढेकर दिली. काय नो हे केली महाराज. देवाचं चिंतन, वैष्णव माया निर्माण केली. तैचे पोट तिकडच गच केली. अण्णा तैचे 60,000 शिष्य, ध्रुवासृषी पोट गच केली. इकडं चपाती वरण भात भाजी बुंदी पापड श्रीखंड. तोंडाला पाणी सोडू नका. माया सुटलं म्हणून म्हणाले मी. सगळं तयार झालं मला स्वयंपाक. तिकडं पोट गच केलेत. खर्र घरू लागली. भीमाला सांगितलं जाय भीमा घेऊन ये. भीम गेला तर सगळेच घोरले. एक म्हणला बापो भीम आला रे, आता मारल्याशिवाय राहत. उठता उठणार भीमानं उपरणं आतरलं. ते का उपरणं आपल्यासारखं होतं काय अण्णा? एका उपरण्यात 100 बांधली. 100 बरं पोट आवळायची पंचायत. उपरणं वळड्या कायच्या तोंडातून माल बाहेर येऊ लागला. मी पुढचं सांगत नाही. तसेच आणले पंक्तीला बसवले. सुरुवात झालं. ओम सहनावतो सहनो भुनक्तो सहिर्यं कर्मवहे यदसि नामति नमस्तो महाविनिशवहे. ओम झंड 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 वदने कवळ घेता सधावन होते.
जीवन करे दिवेत्वा उदर भरण्यानो हे पुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हर हर महादेव. हर हर. करा सुरुवात. आज जेवायला सुरुवात झाली हो. जेवता जेवता म्हणू लागले मिलिंद महाराज काही धर्मा घरचे अन्न परी आपले उदरे लहान म्हणले बापरे काय धर्माचा अन्न आहे. एक म्हणला देवानं एकच तोंड दिले म्हणला, दोन दिले असले तर शेजारचा म्हणला बुक्कीला हाणील म्हणला गप म्हणला एकाला तर एवढं वाटोळ केलंय आणि दोन एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगळी, एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगळी. कडी इतकी चांगली झाली अण्णा, कडी 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 येऊ दे, पुडी पुडी येऊ दे, पुडी येऊ दे. शेजारचा म्हणला कडी कुठं घालणार, तुला काय घेणं म्हणला जिलाबीच्या पुंगळीत घालणार, पण खाऊन तर होणार. तयाच्या चिंतने निर्शेल काय नो हे केले करशील तरी नो हे काही जाऊ द्याकडे. महाराज विनोद नाही, अर्जुनाची घोडी धुतली आनंदी आणि संकटे बहुत निवारिले. तयाच्या चिंतने निर्शेल संकट. एवढं संकट नाहीच झालं, फायदा तराला दुर्घट भवसिंधू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे यह संसार कलतो सुधारे कृपया प्यारे. बस भज गोविंदम. किती वेळा जन्मा यावे याच्यातून तराला दुर्घट भव 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 म्हणजे संसार, सिंधू म्हणजे समुद्र. भव म्हणजे संसार, गाडगे मडके जन्म मरण हे संसार. जाऊ द्या, समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत आणि जन्म मृत्यूचा अंत सांगता येत. करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलोगरे सामर्थ्य तारावया पार भव सिंधू. फायदा ऐका, असं तर आम्ही सतत चिंतन केलं. आठ कोणतीच नाही जन्मुन या कुळी वाच्य समरे राम धरी हाची नेम. कोणत्याही कुळात जन्माला या, जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती. मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई. साखर खाली तो नाही उभया होती पाय. तो जन्म वा थाळी वाजवाला. काय प्रमाण दिलं हे नाटातलं प्रमाण आहे. पण हे म्हातारपणाला पोरग झालं म्हणायचं. थाळी वाजवा, थाळी थाळी वाजवा. आमचे सद्गुरू मृदंग वर्षी वैद्य बाबा म्हणायचे बो ज्याला नाट पाठ त्याच्या कीर्तनाचा थाट. मना येईल तो जन्म देई भलते कुळी भलते ठाई. ते म्या साखर खाली तर नाही तू उभयावरून हे देवा. अरे कोणत्याही कुळात जन्म घाल, कुठेही घाल, पण तू असावं, तुझं चिंतन घडावं म्हणून जन्मून या कुळी वाचे स्मरे. श्वान करीशी तरी कुत्र्याचे निमिषे तुझे दारी वसे ऐश करी. झाड करीशी तरी तुळशीचे निमिषे तुझे दारी वसे कोणताही जन्म दे देवा म्हणून महाराज सांगतात धरी हाची नियम अहरनिशी. नित्यनेम नामी काही नित्यनेम हवीन अन्न खायतो. असं सतत चिंतन केलं, टाइम झाला. फायदा काय, शेवटचं चरण. जा 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 जा. म्हणे कोटी वा 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 वा. तुका म्हणे ताली वाजवा. ताली वाजवा, ताली वाजवा. तुका म्हणे कोटी ताली वाजवा, ताली वाजवा. तुका म्हणे
वा झाला ऐकली की आमचे सद्गुरू गातामूर्ती रामचंद्र बाबा बोधे त्यांची आठवण झाली महाराज. टाळी वाजवा. महाराज सतत चिंतन केलं. फायदा तुका म्हणे कोटी कुळीती भावे गाता गीत निर्शल संकट भावे गाता गीत विठोबाचे ताराला दुर्घट भावे गाता गीत विठोबाचे भावी गावी गीत शुद्ध करून या. तुझा भाव आहे तरी हा सुलभ. यथामध्ये यथावते गात हा भांगाचा भावार्थ झालाय. आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. म्हणून आनंद वाटला. एक वाक्य बोलतो. राजेंद्र दादा, तुम्ही कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी, हेमंत महाराज, तुम्ही सगळेच, मिलिंद महाराज, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह असाच चांगला घ्या, असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला भगवान परमात्मा राम प्रभू आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. बस ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं दादा माळ घाला बरं काय गळ्यात. कंटी मिरवा. बस दुसरी गोष्ट, कोट्यातली गाय सांभाळा. काय सांभाळा? कोणती? कोणती? आपली गावरान गावठी. बरं ती जर्सी नाही ती गायली इडी, ती नाही जर्सी नाही. तिला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. बस विनोद नाही. आपली गावठी गाय, गावरान गाय. ज्ञानोबा म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि निर्लोभे गायीची सेवा, तिने माझी प्राप्ती उद्धवा. गायीची सेवा करा. आणि शेवटचं वाक्य, घरातली मायबाप सांभाळा. मायबाप सकळ तीर्थाची मायबाप केवळ विसरू नको रे आई बापाला. झिजविली ज्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार मीडिया मिळणार नाही पुन्हा आई बापात माझ्या. मिळणार. सगळं मिळेल. गेलेले मायबाप मिळणार नाही. हातवर करा, हातावर करा. सारा सारा बाहेर बसलेले हातावर करा. सारा पुढे खंडे हातावर सरळ कॅमेरा फिरवा. सगळ्याचे हात घ्या. हात दिसले पाहिजे. मागचे कमानी पैसे उभा राहिले हातवर घ्या. राधू बापू, हा असे ठेवा. चहा पिऊन येतो. झालेली सेवा राधू बापू, भगवान राधू बापू पुढे या हार टाकण्यासाठी. आमचे आबा मामा आणि आमचे मळ्यातले वामन तात्या या. तिघांनी या पटकन इकडे. झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारुतराम महाराज, दत्तापूरकर यांच्या चरणी सेवा समाप्त. हातावर हातावर राधू बार खुमाये मोहन अण्णा, हरिभक्त पाळे मोहन अण्णा, अण्णा विठ्ठल जय जय
रामकृष्ण हरी. अजून काय फार वेळ झालेला नाही. अजून फक्त 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी ज्यांनी ह्या कार्यक्रमात